तर नमस्कार सगळ्यांना, मी अमृता. तुमचं स्वागत आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज होतं माझं सकाळपासून ते रुटीन 5 वाजेपर्यंत होतं माझं. तर सकाळी लवकर उठली, अंघोळ झाली होती माझी, लगेच स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक तर काही नाही, फक्त आज आहे ना आपलं हे करणार होते मी, शेवगा शेंगाची भाजी, रस्सा भाजी करणार होती आणि मुलांच्या टिफिनसाठी वांगं करणार होती, वांगं फ्राय करणार होते, मस्त मोकळं वांगं करणार होते टिफिनसाठी. आणि त्यानंतर आम्हाला करणार होती मस्त अशी शेवग्याची भाजी. मग लगेच आपलं वाटण ते काढून घेतलं मी. मग लगेच भाजी टाकाय घेतली मी. लगेच वाटण ते झालं तर बेसिक आपले जेवढे मसाले असतात ते सगळे टाकून घेतले आणि लगेच पाणी टाकून आपलं भाजी लगेच त्याला तिकडचं करायची. त्यानंतर लगेच मुलांची भाजी करायला घेणार होते. वांगे कापून घेतले, लगेच धुवून घेऊन त्यांना लगेच चाललं होतं माझं बाकीची कामं. तर लगेच मला सकाळ सकाळ लवकर आवरून घ्यावं, म्हणजे बाकीची कामं कशी होऊन जाते लवकर. नाहीतर स्वयंपाकाला टाईम अख्खा गेला ना, मग बाकीची कामं पण काय होत नाहीत माझ्याकडून. तर चाललं होतं माझी सकाळची घाई, लवकर आपलं आवरून घ्यायची भाजी, स्वयंपाकचं चाललं होतं माझं. त्यानंतर दोन्ही पण भाज्या टाकल्या का पीठ लगेच मळून घेणार होते मी. मग लगेच वांग्याची भाजी टाकून घेतली आणि मीडियमच करणार होती. मुलांना तिखट नाही जास्त करत, आपली सिंपलच करते. जसं आपलं जे असतं लसूण, अद्रक, कोथिंबीर हे सगळं टाकून फक्त थोडासा मसाला टाकते, आपलं मटण मसाला किंवा मिरची पावडर थोडीशी टाकून करत असते. त्यानंतर लगेच साईडला पीठ मळायला घेतलं होतं मी. लगेच थोडंसं पीठ मळून घेतलं, लगेच मुलांना उठवायला आवाज दिला होता. पण मुलं काय उठले नाही. मग पाणी ठेवून घेतलं मुलांसाठी, की अंघोळ करून घेते मुलं लगेच. मग लगेच बाकीचं किचन ते आवरून लगेच मी लगेच आपलं हे करायला घेतलं, चपात्या करायला घेतल्या होत्या. तर मुलांचं कसं असतं, त्यांना 15-20 मिनिटं अगोदरच आवाज द्यायला लागतो, उठा, चला अंघोळ करून घ्या, ब्रश करून घ्या, हे असं असतं मुलांचं. मग मला चपात झालं का लगेच त्यांचं अंघोळ आवरून कपडे बिपडे घालून लगेच त्यांना नाश्ता देता येईल. आणि नाश्त्याला काही बनवलं नव्हतं मी, फक्त आपलं चपाती दूध देणार होते, दुसरं काही नाही. तसं पण सम्राटला आणि परीला खूप आवडते गरम गरम चपाती तूप लावून आणि दूध गरम गरम दिलं का साखर टाकून थोडंसं. आणि खूप आवडीने खातात, त्यांना खूप छान वाटतं की ना चपाती मस्त अशी लावून तूप हे खूप छान लागतं आणि दोघं पण आवडीने खातात. मग माझं पण एवढं टेन्शन नसतं नाश्ता करा सेपरेट, मग असं जेवण करा. आणि मग लवकर असते घाई, सम्राटला जास्त घाई असते का, तर त्याची 9 वाजता स्कूल असते. मग त्याच्यामुळे 9-10 तर आम्हाला घरातून निघायला लागतं. मग लवकर आवरलं होतं आणि त्या नाश्त्याला पण वेळ लागतो. त्यानंतर लगेच टिफिन भरायला घेतला मी, टिफिन बॉटल सगळं भरून घेतलं. त्यानंतर साईडला तूप लावून चपाती ठेवत होते मी करायला. त्याला नाश्ता देऊन टाकला लगेच आहे ना, मग परीला द्यायला गेले होते. परीला पण देऊन झालं माझा नाश्ता. मग त्यानंतर माझं आवरून लगेच सम्राटला सोडायला गेले होते आणि लवकरच आज सोडून आले होते, का आता येताना एवढं ट्रॅफिक नव्हतं, नाहीतर खूप गर्दी असते. आणि परी तोवर तर काही नाश्ता करायचीच नव्हती, त्याचं हळूहळू चालू असतं नाश्ता करायचा. खूप घाई करत नाही, तर सम्राटला जास्त घाई असते. त्यानंतर तिला परत चपाती गरम करून दिली, ती थंड झाली होती तोवर ते असतं. त्यानंतर परत तिला गरम करून चपाती दिली होती. त्यानंतर मी पण घेतला चहा, थोडंसं नादी चपाती घेतली होती तूप लावून, छान असतं खायला, मला पण खूप आवडतं. त्याच्यामुळे मला पण घेतलं होतं. नंतर मग परीला पण दिलं होतं मी खायला. आम्ही दोघे पण नाश्ता करून घेतला. त्यानंतर परीला सोडायला गेले होते मी बाहेर आपलं. तर बघू शकतो इतका फुल पाऊस, म्हणजे पूर्ण पाऊस चालू होता, की आता वाटत होतं आता भिजते का. आणि मुलांची बॅग पण भिजत होती साईडने. त्यानंतर परीकडे टिफिन बॅग दिली होती मी. कसं आता तिची बॅग पण पकडायला लागते आणि बॅग पण भिजून नाही द्यायला लागत, का तर पाऊस चालूच होता आणि जोरात चालू होता, बारीक पण नव्हता चालू. की त्याच्यामुळे रस्त्यावर पूर्ण पाणी झालं होतं, चालता पण येत नव्हतं आणि युनिफॉर्म पूर्ण मुलांचा खराब झाला. मग टीचर ओरडतात, त्याच्यामुळे तिला सावकाश घेऊन आले होते मी. त्यानंतर तिला स्कूलला सोडून मी लगेच चालले होते घरी, का तर घरचे पण कामं खूप राहिले आहेत माझे अजून. तसं कपडे, भांडी, फरशी राहिली आहे, किचन आवरायचं राहिलं आहे, बरेच कामं राहिले. त्यामुळं तिला सोडून मी पटपट आहे ना घरी निघाले होते आपलं. तरी पाऊस बंदच होत नव्हता, पाऊस चालूच होता पूर्ण. आणि इतका त्यांच्या ग्राउंडवरती इतका चिखल झाला होता ना स्कूलच्या, तो म्हणजे ना इतकं की असं वाटत आता घसरते का काय, पूर्ण असं चिखल झालं. तर पावसाचं हेच अवघड आहे, की ना पूर्ण चिखल चिकचिक सगळीकडे होते. त्यानंतर घरी आले, 5 मिनिटं बसले आणि पाणी घेतलं ग्लास भरून, खूपच तहान लागली होती मला. त्याच्यावर पाणी पिले आणि बघू शकता इतका पसारा झाला होता किचनवरती. पहिलं म्हणलं हे आवरून घ्यावं, नंतर बाकीची कामं काय तर मला विचार करता येते आणि काय करायचं काय नाही ते म्हणून. त्यानंतर लगेच बाकीची भांडी-फिंडी बाहेर ठेवून घेतली आणि त्यानंतर लगेच किचन क्लीन करायला घेतला मी. किचन पूर्ण घासून घेतलं, त्यानंतर लगेच पुसायला घेतलं मी किचन. पहिलं पुसून घेते पूर्ण आणि परत भांडी आणि कपडे करते. तर चाललं होतं माझं किचन आवरायचं, पुसायचं पूर्ण. त्यानंतर बाकीचे काम पण राहिले होते, ते पण करायचे बाहेर. आणि सध्याला तर पाऊस चालूच आहे अजून. 2 दिवस झालं पाऊस कंटिन्यू पाऊसच चालू आहे इकडे. तर पूर्ण किचन क्लीन करून घेतलं अशा पद्धतीने. तर भांडी पण माझी घासून झाली होती पूर्ण. सगळी भांडी मांडणीमध्ये ठेवून घेतले मी. पूर्ण असं किचन क्लीन करून घेतला होता. त्यानंतर मग सम्राटची टाईम झाला होता जायचं आणि खूप ओली झाली, त्यामुळे कपडे मी चेंज करून घेतले. मग लगेच निघाले होते सम्राटला आणायला, कारण की 1 वाजल्याच होत्या. मग त्याला पण लगेच आणायला जायला लागतं. पहिलं मोठ्या गटाला सोडते, त्यानंतर लहान गटाला सोडतात. मग अजून काही सोडलं नव्हतं मोठ्या गटाला, मग त्याला घेऊन लगेच आले मी. एक 5 मिनिटात तर घेऊन आले तिला. 1 वाजून 5 मिनिटांत घरी आले घेऊन त्याला. त्यानंतर मस्त असा गरम गरम भात ठेवला होता, का तर पावसाळ्याचं थंड असं काही खाऊ वाटत नाही, त्याच्यामुळं मग गरम असा भात ठेवला होता. 1 वाजता ठेवला होता भात मी.
जायच्या अगोदर. त्यानंतर मस्त असं भात चालू होतं तर मला भांडी मांडून घेते मांडणीवरती. लगेच आहे ना जाळीमधली भांडी मांडून घेतली मांडणीवर. त्याचा टिफिन काढला, त्याचं बॅग ते आवरले, त्याचे कपडे चेंज करून घेतले. हे माझी कामं असतात करता करता बाकीचे पण असे. त्यानंतर साईडला भाजी गरम करायला ठेवली होती. शेवग्या शेंगा सकाळी केले होते आणि वरण होतं रात्रीचं, ते पण वरण गरम करायला ठेवलं होतं की ते पण गरम गरम भातासंग होऊन जाईल आपल्याला, नाही का. तर चाललं होतं माझं बाकीची पण काम कर. मग मस्त असं जेवण केलं. चिवडा होता हा फरसाणा, ते पण घेतलं होतं जेवताना आणि बाकीचे पण घेतलं होतं. त्याचं सम्राटला पण भूक लागली तर सम्राटला पण चपाती वांग्याची फ्राय दिली होती खायला. मग तो त्याने पण जेवण केलं, मी पण जेवण केलं. त्यानंतर त्याला झोपवलं मी, का तर माझी कामं आहेत ब्लाऊजची करायची. मग त्यानंतर ते सगळी कामं होते म्हणून त्याला पहिलं झोपू घातलं मी आणि लगेच माझ्या ब्लाऊजच्या कामासाठी बसले मी. तर आज थोडंसं आरी वर्क करायचं होतं, ब्लाऊज तेच करायला बसले होते मी. एक अर्ध्याभर तास बसले, का तर नंतर पाणी पण येणार होतं, पाणी पण भरायचं आहे. बरं अशी कामं असतात मध्ये आधी, त्याच्यामुळे माझी ब्लाऊज काही कंप्लीट होत नाहीत पूर्ण. त्याच्यामुळं मग चाललं होतं माझं ब्लाऊजचं आवरायचं काम, पटपट पटपट चाललं होतं माझं आरी वर्क करायचं काम. आणि सम्राट साईडला झोपला होता, त्याच्यामुळं पण मला काम करता येत होतं. नाहीतर तो जागा असल्यानंतर मला कामच करता येतं. असा आजचा व्हिडिओ आवडतो. लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. भेटू